कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 50. अंतिम भाग. मागील भागात. मी माझे पूर्ण प्रयत्न करे, बाकी त्या वर बसलेल्या गॉडची मर्जी. डॉक्टर बोलून निघून गेली. प्रिय तिथेच गुडघ्यावर बसून डोळ्यात पाणी आणून रडत होता. ईशाला आत नेऊन अर्धा तास झाला होता. आता तिथे समीर व पूर्ण चौधरी फॅमिली, तसेच आप्पासाहेब, कमलाबाई, सुलोचनाताई सगळेच आले होते. सगळ्यांच्या डोळ्यात ईशासाठी काळजी व प्रेम दिसत होतं. आता पुढे. बबड्या. पाठीमागून आवाज आला आणि रयतने मागे वळून पाहिले. समोर आप्पासाहेबांना पाहून त्याला गलबलून आले. त्याने पटकन जाऊन त्यांना मिठी मारली. आप्पा, ईशा. तिला कलिक होणार तर नाही ना आप्पा? माझी ईशा. बोलत नाही ती. खूप लागलं तिला. तो भावनेच्या भरात बरळत होता. समोर समीर व त्याची फॅमिली आहे हे वास्तवाची त्याला भुरळ पडली होती. धीर धर बघूया, सगळं काही ठीक होईल. आप्पासाहेबांना पण आतून भरून आलं होतं. पण त्याच्यासमोर तेच कमजोर पडले तर त्याला धीर कोण देणार, म्हणून ते बळच आव आणून उभा होते. कमलाबाई सुद्धा सुलोचनाताईंच्या गळा पडून रडत होत्या. काय वाईट केलं माझ्या लेकीनं, की देवाने आज तिला मरणाच्या दारात उभं केलं. का माझी लेकच दिसली त्या राक्षसाला गोळी मारायला. शेवटी आई होती ती तिची. कसं सहन करणार होती ती. सगळे देवाला हात जोडून प्रार्थना करत असतानाच थिएटरची लाईट बंद झाली आणि डॉक्टर बाहेर आले. तसा रयत पटकन डॉक्टरकडे गेला. काय झालं डॉक्टर? माझी ईशा बरी आहे ना? त्याने प्रश्न विचारला. हर्षवर्धनने गोंधळून एकदा समीरकडे आणि एकदा रयतकडे पाहून डोळे मोठे केले. समीरने त्यांना खुणावलं तसं ते गप्प उभे राहून सब्बळ पाहत होते. शी इज वेल गुड नाव. डॉक्टरने रयतच्या खांद्यावर हात टाकत उत्तर दिलं आणि आनंदाने रयतने त्यांना मिठी मारली. ईशाच्या जीवाला धोका नाही, ती बरी आहे, म्हणून तो इतका खुश झाला होता की तो जोरजोरात हुंदके देऊन रडू लागला. तुम्ही जाऊन भेटू शकता, फक्त एका वेळी एकाच व्यक्तीला भेटता येईल. डॉक्टर बोलून गेले आणि कोणाचाही विचार न करता रयत पटकन डोअर ओपन करून आत गेल्या. आत ईशा बेडवर डोळे झाकून पडली होती. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. ईशा. त्याच्या आवाजाने तिने डोळे उघडले. आता बरं वाटतं ना? हो. तिने डोळ्यांनीच खुणावलंय. त्याने तिचा हात हातात घेतला होता. हे पाहून तिला छान वाटत होतं. तिची सगळी वेदना त्याच्या स्पर्शाने कमी झाली होती. आता तू बरी आहेस. मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. तू मला हवी आहेस ईशा. रयतला आता भावना कंट्रोल होत नव्हत्या. तीही त्याचं सगळं बोलणं मन लावून ऐकत होती. ईशा, मला माफ कर. खूप त्रास दिला ना मी तुला. प्लीज मला एकदा चान्स दे. मी तुझी साथ कधी सोडणार नाही. नको मला आप्पाची प्रॉपर्टी, मला तुझ्या वडिलांचा बिझनेसही नको. मला फक्त तू हवी आहेस. प्लीज मला माफ कर. मला स्वीकार, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. रयत बोलून मोकळा होत होता. त्याचं सगळं बोलणं ईशासोबत बाकीचेही ऐकत होते. सगळे आता ईशाजवळ जमले होते. बबड्या, आप्पासाहेब म्हणाले आणि तो भानावर आला. त्याने मागे वळून पाहिलं. समोर समीर उभा होता आणि आता त्याला समोर पाहून रयतला आणि ईशाच्या लग्नाची जाणीव झाली. आय एम सॉरी समीर. रयत खाली नजर करत बोलला. ईशा बरी झाली आहे यातच त्याला समाधान होतं. तो तिथून निघून जात होता. तोच आप्पासाहेबांनी त्याला पुन्हा आवाज दिला. थांब बबड्या. आप्पासाहेब. रयत जाग्यावर थांबला. मला वाटतं आता हे नाटक संपवायला हवं. आप्पासाहेब सगळ्यांकडे पाहत म्हणाले. सगळे खुश दिसत होते. सगळ्यांनी मान हलवून हो अशी संमती दिली होती. आप्पासाहेबांच्या बोलण्याने रयतने गोंधळून सगळ्यांकडे पाहिलं. रयत, तुला ईशाला सोडून कुठेही जायची गरज नाही. समीर पुढे येऊन म्हणाला. हे काय बोलतोयस तू समीर? हर्षवर्धन रागाने म्हणाले. त्यांना राग येणं साहजिक होतं. शेवटी ईशा त्यांची होणारी सून होती. मी खरं तेच बोलतोय डॅड. जी मुलगी अगोदरच एका फॅमिलीचा हिस्सा आहे ती माझ्या आयुष्यात येऊन माझ्या फॅमिलीचा हिस्सा कशी बनेल?
समीरच्या बोलण्यावर रयत गोंधळून त्याच्याकडे पाहत होता. काय बोलतोयस तू? अरे जरा मला समजेल असं बोलशील का? हर्षवर्धन म्हणाले. समीरने आप्पासाहेबांकडे पाहत त्यांची संमती घेतली. त्यांनीही बोलून टाक असं खुणावलं आणि समीर बोलू लागला. डॅड, तर मी ईशासोबत प्रेमाचे नाटक करत होतो. व्हॉट नॉनसेन्स. अहो माझं ऐकून तर घ्या अगोदर. मी नाटक केलं हे ईशाला पण इव्हन तिच्या फॅमिलीमध्ये रयत सोडून सगळ्यांना माहीत आहे. समीर बोलला. हर्षवर्धन आणि रयत आता न समजून त्याच्याकडे पाहत होते. अरे पण का? कशासाठी? म्हणजे हे लग्न होणार नाही? नाही होणार. असं नाही की माझं तिच्यावर प्रेम नव्हतं. ज्या दिवशी मी तिला प्रपोज केलं त्या दिवशी मला समजलं की तिचं अगोदरच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि नंतर मंदिरात चुकून रयतशी लग्न झालं आहे. पण रयत हे नातं मनापासून स्वीकारत नव्हता. तो मेंटली तयार नव्हता. तो ईशावर प्रेम करत होता, पण तो प्रेमात आहे ही गोष्ट त्याच्या मनाला समजत नव्हती आणि तो ईशासोबत नेहमी कठोर आणि आपल्या मतावर ठाम राहायचा. इगो बाळगून होता. ईशा त्याला लाईक करायची, त्याच्यावर प्रेम करत होती. तिला त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी त्याच्यातील इगो मारून नवीन रयत बाहेर काढणं गरजेचं होतं. त्या दिवशी तिने माझ्याशी फ्रेंडशिप म्हणून माझी साथ मागितली. प्रेम नाही तर मैत्रीसही. मला माझी फ्रेंडशिप गमवायची नव्हती आणि मी तिला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी मदत करायला लागलो. मला माफ करा डॅड, मी तुमच्या भावनेशी खेळलो. समीरने हर्षवर्धनची पाय धरून माफी मागितली. म्हणजे ईशा आणि समीरचं लग्न हे नाटक होतं? रयत आश्चर्याने म्हणाला. हो, आणि सर्वात मोठं नाटक तर मी केलंय. आप्पा बोलले तसं सर्वजण काय या आविर्भावात आप्पाकडे पाहत होते. तुम्हाला काय वाटलं? माझ्याशी खोटं बोलून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं आणि ईशा आणि रयतचं लग्न झालं म्हणून मला सांगितलं. अरे मी पण तुमचा बाप आहे, बाप. मला काहीच आजार नव्हता. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज व्हावं म्हणूनच मी खरं आजारी असल्याचं नाटक केलं आणि वारसा हक्क सोडला नाही. आणि मग काय, ईशा आणि रयतचं जबरदस्ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं आणि आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. आप्पा बोलले तसे सगळे आश्चर्याने आप्पाकडे पाहत होते. म्हणजे ईशा आणि समीरच्या लग्नाचा प्लॅन पण तुमचाच होता? रयत बोलला. नाही, हा प्लॅन ईशाची बहीण जोयाचा होता. त्यात समीरने ईशाला प्रपोज केलं आणि मग समीर आणि ईशाच्या लग्नाचं नाटक सुरू झालं. मग ईशावर हल्ला कोणी केला ते काही माहीत नाही. प्रसिद्धी वाढली की दुश्मन बनतात, आप्पा बोलले. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आज खरंच तू खूप मोठा झालास, हर्षवर्धन मध्येच बोलले. त्यांचे डोळे भरून आले. समीरने रयतकडे पाहिलं. तो सगळं हँग होऊन ऐकत होता. समीरने त्याचा हात हातात घेतला आणि तसाच हाताला धरून तो ईशासमोर आणला आणि ईशाच्या हातात दिला. तू जगातील सगळ्यात नशीबवान माणूस आहेस, जे तुला अशी प्रेमळ आणि जिव्हापाड प्रेम करणारी बायको मिळाली. समीरच्या बोलण्यावर रयतने हसून ईशाकडे पाहिलं. तिच्याविषयी खूप प्रेम आणि आपुलकी त्याच्या नजरेत तिला दिसत होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. आय लव्ह यू ईशा, रयत तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला. लव्ह यू टू, तिनेही तिच्या बारीक आवाजात उत्तर दिलं. दोघांचेही श्वास जड झाले होते. दोघांनाही सगळ्यात मोठं गिफ्ट आयुष्याने दिलं होतं. समोरील सुंदर नजारा पाहून सुलोचनाताई कमलाबाईंच्या कानात आनंदाने खुसखुसल्या. रयतने ईशाचे डोके मांडीवर अलगद उचलून घेतलं. सुलोचनाताईंनी कुंकू आणून समोर ठेवलं आणि त्याला खुणावलं. त्याने त्याच्या हातात कुंकू घेतलं आणि तो तिच्या डोळ्यात पाहत होता. तिने हळूच पापण्या हलवून त्याला प्रतिसाद दिला आणि त्याने तिची मान कुंकवाने भरली. आता सगळे तेथून बाहेर निघून गेले. आज ते खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते. त्यांना एक झालेलं पाहून घरातील सर्व व्यक्ती खुश झाले होते. सगळ्यांचे डोळे भरून आले होते. एका करारातून निर्माण झालेलं नातं आता आयुष्यभरासाठी बनलं होतं. ज्या नात्याची सुरुवात शून्य इमोशनने झाली होती, तेच नातं आज एकमेकांना गमवायच्या भीतीने एकमेकांची केअर करताना दिसत होतं. तर मग मैत्रिणींनो, कथा आवडली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्ही शेवटपर्यंत माझ्या कथेला प्रोत्साहन दिलं, सपोर्ट केला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. लवकरच मी 7 फेरे अग्नीच्या साक्षीने ही कथा घेऊन तुमच्यासमोर येत आहे. त्याही कथेला मनापासून सपोर्ट करावा
ही कळकळीची विनंती. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.